Chapter 9 Environmental Management Part 2 Standard 9th. आता मी काही इमेजेस टाकलेले आहेत ते इमेजेस पहा. हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. ऐकले का तुम्ही हे कधी? तुम्हाला जर तुमच्या मोबाईल ॲपमध्ये जर तुम्ही काही डाउनलोड ठेवलेले असेल असे ॲप काही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की टुडेज वेदर. आता हे आपल्या नाशिकमधलं पारिजात कॉलनीचं पारिजात नगर येथील ॲटमॉस्फिअर त्यावेळेस काय होतं, तारीख येते, वेळ येतो, ठिकाण येतं आणि तिथलं वातावरण कसं आहे हे सगळं आता हे जे सायन्स डेव्हलप होत चाललेलं आहे दिवसेंदिवस. मग ह्या वेदरमध्ये आपल्याला दिसतं की आज टेम्परेचर कसं असणार आहे. वेदर इट इज गोइंग टू बी क्लाउडी और वेदर इट विल बी अ फ्रेश क्लाउड. ओके, हे आपल्याला क्लिअरली दिसतं की आपल्याकडे आपल्या भागामध्ये पाऊस पडणार आहे किंवा नाही पडणार आहे. ओके, अँड द लास्ट इज सनलाइट. तुम्ही जर बातम्या पाहत असाल, इफ यू आर वॉचिंग न्यूज अँड ॲट द एंड ऑफ द न्यूज दे टेल अस द वेदर रिपोर्ट, अँड इन दॅट वेदर रिपोर्ट इफ यू ऑब्झर्व की पूर्ण इंडिया दाखवलेला असतो आणि पूर्ण इंडियामध्ये तुम्ही जसं जसं ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये दाखवतात त्यावेळेस त्या स्टेटचं काय तापमान आहे. Now look here carefully. The place where you can see sun, yellow color sun, it means it will be sunny there, and where you can see cloud, it is going to be raining over there. त्यांना ॲट अ टाइम दाखवायचं असतं की जिथे सपोज महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय आणि तेच आणखीन थोडंसं वरच्या साईडला गेले तर पंजाबमध्ये अतिवृष्टी झालेली आहे किंवा काश्मीरमध्ये बर्फ पडतोय. हे जे आहेत हे व्हेरिएशन्स आहेत. किंवा तुम्ही आणखीन एखाद्या गावाचं नाव घ्या, सपोज गुजरातमध्ये कडक ऊन पडलेलं आहे, राजस्थानमध्ये कडक ऊन आहे, बरोबर आहे. दॅट इज सनलाईट. सनलाईट सुद्धा एक फॅक्टर असा आहे की जो आपल्याला क्लायमॅटिक चेंज कसा होतो ते ऑब्झर्व करायला मदत होते. Meteorology. Our very next topic is meteorology. What do you mean by meteorology? Let us see it. The science that studies the interrelationship between between various components of air, natural cycle, geological movements of earth and climate. मग या सगळ्यांमध्ये काय इंटर रिलेशनशिप आहे, या सगळ्यांचा मिळून जो स्टडी होतो दॅट स्टडी इज कॉल्ड ॲज मेट्रोलॉजी. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील विथ स्टडी ऑफ ऑल दीज इंटर रिलेशनशिप बिटवीन ऑल दीज फॅक्टर्स. विच आर दीज फॅक्टर्स? एअर, हवेमध्ये काय काय बदल होत आहेत, बरोबर. नॅचरल सायकल, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण या अगोदरच्या धड्यांमध्ये नॅचरल सायकल भरपूर स्टडी केलेली आहे. तर ह्या नॅचरल सायकल, ओके. त्याच्यानंतर जिओलॉजिकल मुवमेंट ऑफ अर्थ. जिओलॉजिकल म्हणजे भूगर्भामध्येच काय काय बदल होत आहेत, काय काय हालचाली चाललेल्या आहेत, या सगळ्यांचा डीपमध्ये स्टडी केला जातो. किंवा पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणचं काय काय हालचाली चाललेल्या आहेत ज्या नॅचरली असतात, ॲब्सोल्युटली त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी इन्व्हॉल्व नसतो, पण त्या आपोआप ती मुवमेंट होत असते पृथ्वीची. आणि त्या मुवमेंटचं स्टडी करण्याचा जो काही सायन्स आहे दॅट इज अगेन मेट्रोलॉजी. अँड क्लायमेट. क्लायमेटमध्ये जे काही वेगवेगळे बदल होत आहेत, ओके. अँड अगेन आय एम टेलिंग यू, क्लायमेट इज द टॉपिक विच इज नॉट ऑल ऑफ सडन, इट इज अ लॉंग टर्म. लॉंग टर्म म्हणजे दर वर्षाचं टेम्परेचर जर तुम्ही स्टडी केलं, सपोज या वर्षाचं टेम्परेचर आणि मागच्या वर्षीचं टेम्परेचर जर तुम्ही स्टडी करत असाल, तर तुम्ही पुढच्या वर्षाचं टेम्परेचर काय असू शकते हे तुम्ही प्रिडिक्ट करू शकता. इट इज ओनली विथ द हेल्प ऑफ दिस क्लायमेट अँड इट इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ मेट्रोलॉजी, बरोबर आहे. म्हणून आपण जेव्हा बातम्या पाहतो तर त्या बातम्यांमध्ये सांगितलं जातं की पुढच्या 48 तासामध्ये अतिवृष्टीची संभावना आहे, बरोबर आहे ना. मग ही अतिवृष्टी म्हणजे ही पुढच्या 48 तासात कशी होणार आहे, तर हे अगेन दे ऑल कम्पेअर
द क्लायमॅटिक कंडिशन्स आणि कम्पेअर केल्यानंतर ते बरोबर पुढचा अंदाज लावू शकतात की 48 तासामध्ये हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. येत्या 48 तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. मराठवाड्यातल्या 6 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज. अतिवृष्टी होऊ शकते किंवा देर विल बी अ हेवी रेनफॉल इन अ स्पेसिफिक रिजन, सो द पीपल शुड बी अवेअर ओव्हर देअर. ओके, अँड इट रिअली हॅपन्स. आणि हेच नाही तर तुमच्यापैकी भरपूर जणांकडे जर कृषीचं कार्ड असेल तर त्या कृषीच्या कार्डमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर वेळेस ते सांगतात की हवामानाचा अंदाज काय आहे. म्हणून शेतकरी लोकांना अगोदरच कळतं की कुठे पाऊस पडणार आहे, कुठे काय आहे. भरपूर बऱ्यापैकी हे जे हवामानाचे अंदाज असतात, these are again done by this meteorology, and many a times whatever this meteorology tell us, if it is 100% you are talking about, near about 75% it comes true, whatever is predicted by meteorology. WMO, the World Meteorological Organization. It was established by United Nations Organization, UNO, on 23rd March 1950. This organization play an important role in food security, water management, transportation, and communication. Now children, meteorology also include study of storm, cloud, rainfall, thunder, lightning, etc. Depending upon the study of such factors, weather forecasts are made. They are useful to common people, farmer, fishery, aviary, water transport, and various organizations. A nice beautiful building of IMD Pune. It is Indian Meteorological Department, branch Pune. What is its function? The Indian Meteorological Department was founded by British in 1875 at Shimla. It had various functions such as to provide important information regarding weather and climatic conditions to other departments like aviation, shipping, agriculture, irrigation, marine, oil exploration and production, etc. Prediction regards calamities like dust storm, sandstorm, heavy rainfall, hot and cold waves, tsunami, etc. are communicated to various departments. All type of mass communication media and all citizens for this purpose has launched several satellites equipped with high class technology. Observatories at several locations are doing excellent work in the analysis of information released for all these satellites. Solid waste management. Here is the activity for you. Observe the garbage in the dustbin in your classroom or at your home. Make a list of various materials in it and think about how does these material can be properly disposed of. आता आपल्या कचऱ्यामध्ये कचऱ्याचा डब्बा आहे, त्याच्यामध्ये जे काही तुम्ही कचरा टाकलेला आहे दिवसभराचा, त्यामधला कुठला कचरा असा आहे की जो रियुजेबल आहे किंवा जो आपण व्यवस्थित डिकम्पोज करू शकतो, असा कचरा वेगवेगळा करायचा आहे. आणि असा कचरा जो डिग्रेड होत नाही, जमिनीमध्ये गाडल्यानंतरही कुजत नाही, असा कचरा बाजूला करायचा आहे आणि शक्यतो असा कचरा होऊन द्यायचा नाही. Waste materials are classified in two categories: biodegradable waste
अँड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणजे जे मायक्रोब्स आहेत ते त्याला डिकम्पोज करू शकतात, सडवू शकतात, कुजवू शकतात, असे बायोडिग्रेडेबल वेस्ट असतात की जे जमिनीमध्ये टाकले तर ते तिथे डिग्रेड होऊ शकतात. whereas some waste are non biodegradable. You can take the example of plastic, you can take example of thermocol, you can take example of various metals. These all things are not degraded by any microorganism, any microbes. So we should think and try to not to use all these waste material in our day-to-day activity, so that we can prevent and keep our atmosphere and nature clean. You can take example of plastic. We all know Mumbai is facing lots of trouble in rainy season due to this plastic. All the drainage system are getting choked up and the water is accumulated into the city, so all life is disturbed. Now let us see harmful effect of solid waste. All these solid waste which we are making, let us see what is exactly happening due to it. Effect on biodiversity. We all know our nature is full and rich with biodiversity. It is our responsibility to preserve this biodiversity, but due to excess use of solid waste, somewhere somehow this biodiversity is being disturbed. Spreading of disease. We all know nowadays it is rainy season, and in rainy season various diseases are spread due to the humid and climatic conditions. So we all are supposed to take proper care of whatever we are throwing in our dustbin, and it should be properly managed. Soil pollution. Hazardous substances which we are using nowadays are getting somehow mixed with soil, which make our soil infertile. Water pollution. If we don't keep our surrounding clean, definitely there will be water pollution, and all these chemical substances which we are using in excess quantity are getting mixed with this water, and water is being getting polluted. Same with air pollution. Excess use of hazardous substances emit poisonous gases in atmosphere, and it is further causing air pollution. Degradation of natural beauty. We all know that our country or our India is a beautiful country. Not only India, our earth is also a beautiful planet, but it is totally our responsibility to maintain its beauty and take a courageous step for preventing its beauty lifelong. Production of toxic gases. Companies and industrialization has increased nowadays, due to which they are releasing lots of poisonous gases in atmosphere. So this production of toxic gases should be prohibited and brought into control by government. Bad odor of waste. We all know that in dump area, all the garbage which we are giving in Ghanta Gadis day by day, it is collected in dump yard. If you go nearby that dump yard, you will nicely cover your mouth and nose with handkerchief because it is very bad smell. So we can use proper things to control this odor and keep our surrounding clean. Necessity of solid waste management. Why it is necessary? Let us see. For preventing environmental pollution and to keep the surrounding clean. Second, for energy as well as fertilizer production, and through that to generate work and employment opportunities. So with the waste management, solid waste management, we can also give employment to unemployed people who are really in need with. To reduce the strain on natural resources through treatment on solid waste. We can reuse this solid waste at some extent. So we can
use this solid waste and we can reduce the strain on natural resources. To improve the health and quality of life and to maintain environmental balance, we can improve the health and quality of life and maintain the environmental balance. Now let us see, there are 7 principles of this solid waste management: reuse, refuse, recycle, rethink, reduce, research, regulation and public awareness. So these are the keys to solid waste management. We will take example of plastic. We will reuse plastic. We will refuse taking plastic. We can recycle plastic. We can rethink about plastic. We can reduce using plastic. We can research for plastic, any option we can get against plastic. And regulation, the government can do regulations. We know that government has already done the regulation that plastic is not allowed, but still it is used. So it is in your and my hand. If we will stop using gradually, it will be a first step in environmental management. Disaster management. Various natural disasters like thunderbolt, lightning, flood, fire, and man-made disaster like accident, bomb explosion, chemical accident in industrial areas, स्टॅम्पेड्स म्हणजे जिथे खूप गर्दीमध्ये लोकांना तुडवलं जातं ते, आणि रायट्स म्हणजे दंगल. तर हे सगळे जे आहेत इट ऑकर्स अराउंड अस टाइम टू टाइम. दे कॉज large scale damage to life and properties. So disaster management is a important process of implementation through planning. म्हणजे व्यवस्थित प्लॅनिंग करून जर कुठल्या गोष्टी आपण ॲक्टिवेट केल्या तर आपण कुठलाही डिझास्टर होण्यापासून वाचू शकतो आणि भरपूर जीवितहानी कमी करू शकतो. ऑर्गनायझेशन ॲक्शन्स अँड कोऑर्डिनेशन म्हणजे इथे खूप सारे ऑर्गनायझेशन एकत्र येऊन जर कार्य केले तर आपण डिझास्टर मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. डिझास्टर विक्टिम्स नीड फर्स्ट एड फॉर इंजुरीज लाईक स्प्रेन, ट्विस्टेड अँड कंट्युशन अँड राईस रेमेडी शुड बी अप्लाइड. जर काही लोकांना इजा झाल्या तर आपण राईस ट्रीटमेंट देऊ शकतो. राईस म्हणजे तांदूळ किंवा भात नाही बरं का. राईस म्हणजे RICE. आर म्हणजे रेस्ट. अलाव द विक्टिम टू सिट इन अ रिलॅक्स पोझिशन. आईस. अप्लाय अन आईस पॅक टू द इंज्युअर्ड पार्ट. कॉम्प्रेशन्स. After the ice pack treatment, the injured part should be massaged gently. Elevate. It is the injured part should be kept in a raised, elevated position. थोडंसं वरच्या बाजूला तो पार्ट धरला पाहिजे so that blood circulation can be done to that particular place